असं शास्त्र की ज्यामध्ये विज्ञानाच्या सर्व शाखांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे आणि ज्याचा उपयोग न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये केला जातो त्याला फॉरेन्सिक सायन्स असं म्हणतात. सायन्स where all the branches of science are merged to solve the problem of law and justice is called forensic science. मजेशीर गोष्ट अशी आहे की ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला त्या दिवशी त्याच्या अंगावर एकही केस शिल्लक नव्हता. भोयाचे सुद्धा केस उडाले होते. बापरे. हे पोलोनियम 250 आहे, जे पोलोनियम या रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थाचा आयसोटोप, रेडिओ आयसोटोप त्याला म्हणतात. तो आहे पोलोनियम 250, जे सायनाइड पेक्षा 300 पटीने जास्त पॉइझनस आहे. फक्त त्याची मोड ऑफ ऍक्शन ही स्लो आहे. इट ऍक्ट ॲज अ स्लो पॉइझन. हा व्यक्ती जो तुमच्या समोर बसलेला आहे ही इज नथिंग. जो टॅगलाईन त्याच्या मागे लागली फॉरेन्सिक एक्सपर्टची, त्यामुळे हा व्यक्ती इथं बसला. नमस्कार, मी हरिप्रिया जोशी. स्प्रेड इट संवादच्या पुढच्या आणि विशेष भागात तुमचं स्वागत करते. आता मी विशेष म्हणतेय कारण आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते एका विशेष क्षेत्रातले आहेत. विशेष म्हणजे न्याय सहाय्यक विज्ञान, अर्थातच फॉरेन्सिक सायन्स. तर घडणाऱ्या गुन्ह्यांपासून, त्याच्या अभ्यासापासून ते आपल्या सुरक्षिततेपर्यंत आपण आज त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. बघूयात मग आपल्याला या क्षेत्राविषयी ते काय नवीन सांगतात. नमस्कार सर. नमस्कार. आपल्यासोबत आहेत विकास आवाळे, ज्यांना आपण फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हणून ओळखतो. सर, तुमचं सगळ्यात पहिला आमच्या स्प्रेड इट संवादमध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू. आता डायरेक्ट मी विषयाला सुरुवात करते की फॉरेन्सिक सायन्स म्हणजे अर्थात नावातून कळतं की न्याय सहाय्यक विज्ञान, जे न्यायापर्यंत पोहोचायला मदत करतं असं विज्ञान. पण शास्त्रोक्त व्याख्या काय सांगाल या विज्ञानाची? असं शास्त्र की ज्यामध्ये विज्ञानाच्या सर्व शाखांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे आणि ज्याचा उपयोग न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये केला जातो त्याला फॉरेन्सिक सायन्स असं म्हणतात. सायन्स where all the branches of science are merged to solve the problem of law and justice is called forensic science. ओके. आणि मला असं विचारायला आवडेल की या विज्ञानाची म्हणजे याची गरज तपासामध्ये किंवा का वाटली, कधी वाटली, कशी सुरुवात झाली, कसं या तपासाच्या क्षेत्रात याचा समावेश करण्यात आला? पूर्वीचा जो आपला तपास होता म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा साधारणपणे एक 30-40 वर्ष आपण जर मागे गेलो किंवा एक 50 वर्ष मागे गेलो तर ऑर्थोडॉक्स तपास होता. ऑर्थोडॉक्स इन द सेन्स की पूर्वी IQ माहितीवरती ट्रायल चालायचे. फॉर एक्झाम्पल, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार एखादा गुन्हा होताना बघतोय, मग तोच कोर्टामध्ये बोलावला जायचा आणि तोच आयडेंटिफाय करायचा आरोपीला, तोच साक्ष द्यायचा आणि त्या आधारे जजमेंट दिला. बरोबर. त्यामध्ये म्हणजे जे एव्हिडन्सेस आहे घटनास्थळावरले, त्याचा उपयोग करून आपण घटनास्थळाला, त्या आरोपीला, त्या विक्टिमला लिंक करू शकतो. हे त्यावेळेस माहित नव्हतं कुणाला. आणि मग जसं जसं त्याचं सायन्स डेव्हलप होत गेलं, टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होत गेली, मग तसं तसं पुढे काही फॉरेन्सिक सायंटिस्ट पुढे आलेत आणि मग त्यांनी जगाला सांगितलं की घटनास्थळावरले क्ल्यूज देखील तुम्हाला आरोपीपर्यंत पोहोचवू शकतात. आणि तिथनं बेसिकली फॉरेन्सिक एंटर झालं त्या क्राईम सीनमध्ये. आता आपण म्हणजे थोडा आधीच्या काळात गेलो तर आधीच्या काळातली उपकरण किंवा तंत्रज्ञान आणि आत्ताचं तंत्रज्ञान यातला फरक काय सांगाल? पूर्वी तंत्रज्ञान नव्हतंच असं म्हणा तुम्ही. कारण टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट जी आहे तर ती फार लेट झाली आपल्याकडे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की स्वर्गीय राजीवजींनंतर आपल्याकडे जी कम्प्युटरची क्रांती झाली, देन आपण टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटकडे वळालो. त्यापूर्वी भारतामध्ये तर असं फॉरेन्सिक रिलेटेड असं काही तंत्रच नव्हतं की टेक्निकच नव्हती. त्यामुळे पूर्वीचा तर काही विषयच नाही. आता मात्र आपण फॉरेन्सिकली इतके ऍडव्हान्स आहोत की वन ऑफ दी बेस्ट फॉरेन्सिक सर्व्हिसेस प्रोव्हाइडिंग कंट्री आपण म्हणू शकतो भारताची. त्यामुळे असा एकदम आमूलाग्र चेंज झाला. 2 वेगवेगळी टोक आहेत, त्यामुळे तितकं काही असं त्यात चर्चा करण्यासारखं असं मला वाटतं. तुम्ही या क्षेत्रात कसे आलात? म्हणजे कशी आवड लागली किंवा कुठल्या एका घटनेनं यात हे झालं की पहिल्यापासूनच ठरवलं होतं असं काही वेगळं करायचंय? बेसिकली मी काही ठरवलं नाही. माझ्या वडिलांना न्यूजपेपर वाचायची आवड. गावामध्ये एक लायब्ररी आहे, सार्वजनिक वाचनालय. ते सहज त्यांनी पेपर वाचला आणि त्यामध्ये ऍडमिशन्स ओपन फॉर BSc फॉरेन्सिक सायन्स वरती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हायर अँड टेक्निकल एज्युकेशन वगैरे असं दिलेलं होतं. आणि ते म्हटले की यार हे काहीतरी चांगलं दिसतंय, वेगळं दिसतंय आणि हे तू केलं पाहिजे. आणि मग त्यांनी मला ट्रिगर केलं की यू शुड गो फॉर दिस फील्ड. मग मी थोडीशी माहिती जमवली
पण त्यावेळेस संस्था जी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट होती ती सुरू होऊन फक्त 1च वर्ष झालेलं होतं. म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं जे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स आहे, तर तिथं मी ऍडमिशन घेतलं होतं. तर ती सुरू होऊन फक्त 1 वर्ष झालेलं होतं. त्यामुळे लोकांनाही तितकी आयडिया नव्हती की नेमकं एक्झॅक्टली काय असेल वगैरे. फक्त मी त्यामध्ये उतरलो किंवा त्यामध्ये आलो फक्त गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं टॅगलाईन बघून आणि मिनिस्ट्री ऑफ हायर अँड टेक्निकल एज्युकेशन किंवा हे गव्हर्नमेंट सुरू करत आहे, 100% काहीतरी यामागे चांगली कन्सेप्ट असेल. आणि बस मग वडिलांनी सांगितलं आणि देन आय ऍडमिटेड इन BSc फॉरेन्सिक सायन्स. आणि मग मी पुढे MSc फॉरेन्सिक सायन्स केलं त्याच गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स औरंगाबाद, म्हणजे त्यावेळेस औरंगाबाद, आता छत्रपती संभाजीनगर. अँड देन मी तिथे 1 वर्ष ॲज अ असिस्टंट प्रोफेसर CHB वरती जॉब केला. देन आय वेंट टू पोलीस ट्रेनिंग सेंटर जालना. तिथे मी 3 वर्ष पोलीस कॉन्स्टेबल्सला फॉरेन्सिक सायन्सचा विषय शिकवला. आणि 16 डिसेंबर 2021 पासून मी महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये ॲज अ फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हणून कार्यरत आहे. ॲज अ फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हणून काय काय म्हणजे काय काय कामं करता तुम्ही, काय काय करावं लागतं तुम्हाला? फॉरेन्सिक एक्सपर्टची तशी कामाची व्याप्ती तो कोणत्या ऑर्गनायझेशनला अटॅच्ड आहे त्यानुसार ठरते. फॉर एक्झाम्पल मी महाराष्ट्र पोलीस अकॅडमीला ॲज अ फॉरेन्सिक एक्सपर्ट आहे. सो माझा जॉब हा आहे की तिथे PSI आणि DYSP जे सिलेक्ट होऊन येतात महाराष्ट्रातनं, पूर्ण MPSC ज्यांना सिलेक्ट करते, तर त्यांना फॉरेन्सिक सायन्स हा एक विषय असतो त्यांच्या प्रशिक्षणामध्ये, जो की अत्यंत महत्त्वाचा आहे. तर तो विषय शिकवण्याचं काम माझं तिथं आहे. बाहेर जर विचाराल तर फॉरेन्सिक लॅबमध्ये जे लोक काम करतात तेही फॉरेन्सिक एक्सपर्टच आहेत. तर त्यांचं काम मात्र घटनास्थळावर व्हिजिट देणे, तिथले पुरावे गोळा करणे, त्याचं अनालिसिस करणं, त्याचे रिपोर्ट देणं. सो त्यांचा आवाका जास्त मोठा आहे. तुम्ही आता फॉरेन्सिक लॅबचा उल्लेख केलात. आम्हाला काय बघून सवय असतं, एखाद्या मूवीमध्ये किंवा वेब सिरीजमध्ये तपास एका प्रकारे चाललेला असतो आणि मग मध्येच फॉरेन्सिक लॅबला हे पाठवा आणि त्यानंतर ना पूर्ण सिनारिओ चेंज होतो, म्हणजे एका वेगळ्याच गोष्टीपर्यंत पोहोचवतात तुमचे रिपोर्ट्स, असं म्हणायला हरकत नाही. पण मग हे फॉरेन्सिक लॅब कशा प्रकारचे असतात, त्यात काय काय विभाग असतात, ते कशा प्रकारे म्हणजे एखादी घटना किंवा गुन्हा घडला तर तिथून ते नमुने उचलून कसं काय काम चालतं? हे बेसिकली महाराष्ट्रामध्ये मुंबईला आपली राज्य लेवलची स्टेट फॉरेन्सिक लॅब म्हणू शकतो, स्टेट ऑफ म्हणजे पूर्ण महाराष्ट्राची प्रमुख प्रयोगशाळा असं समजा तुम्ही. त्यानंतर आपल्याकडे प्रादेशिक प्रयोगशाळा आहे, म्हणजे रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज त्याला म्हणतात. मग नाशिकला आहे, छत्रपती संभाजीनगरला आहे, त्यानंतर पुण्यामध्ये आहे, त्यानंतर नांदेडला आहे, कोल्हापूरला आहे, अमरावतीला आहे. सो ह्या रिजनल फॉरेन्सिक लॅब आहेत. आता रिजनल का म्हणतात हे पण मी सांगतो की नाशिकची फॉरेन्सिक लॅब आहे, रिजनल लॅब RFSL. तिला जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर हे 5 डिस्ट्रिक्ट अटॅच आहे. त्यामुळे ते रिजन मिळून त्या ठिकाणी ती रिजनल फॉरेन्सिक लॅब आहे, असा त्याला शब्द लागलेला आहे. आणि त्यामध्ये विभागांचा जर विचाराल तर विभागामध्ये सामान्य विश्लेषण उपकरणे विभाग असतो, सायबर विभाग असतो, टेप ऑथेंटिकेशन स्पीकर आयडेंटिफिकेशन विभाग असतो, टॉक्सिकोलॉजी विभाग असतो, दारूबंदी विभाग असतो, त्याच्यानंतर मानसशास्त्र विभाग असतो, भौतिकशास्त्र विभाग असतो, जीवशास्त्र आणि रक्तचरशास्त्र विभाग असतो. असे अनेक विभाग त्यामध्ये असतात. आणि या लॅब मध्ये कोणते कोणते अधिकारी असतात आणि त्यांचं काय काय काम असतं? याचं स्ट्रक्चर जे आहे फॉरेन्सिक लॅबचं, तर त्यामध्ये रिजनल लॅबोरेटरीजला डेप्युटी डायरेक्टर हे प्रमुख असतात, उपसंचालक दर्जाचे अधिकारी. सेकंड रँक ज्याला आपण असिस्टंट डायरेक्टर असतात प्रत्येक विभागाला. म्हणजे जसं मी जे अगोदर जे विभाग आपल्याला सांगितले, सामान्य विश्लेषण असेल, विषशास्त्र असेल किंवा दारूबंदी असेल, तर ह्या प्रत्येक विभागाला काय एक असिस्टंट डायरेक्टर असतात. असिस्टंट डायरेक्टर नंतरचा त्यांचा जो सबऑर्डिनेट असतो तो असतो असिस्टंट केमिकल अनालायझर, त्याला सहाय्यक रासायनिक विश्लेषक म्हणतात. त्यानंतर असतात सायंटिफिक असिस्टंट, आणि मग नंतर आपले क्लास 4चे जे आहेत लॅब अटेंडंट किंवा लॅब असिस्टंट वगैरे. सो अशी त्याची हायरार्की आहे किंवा स्ट्रक्चर आहे. आणि त्यामध्ये ही सगळी एक टीम म्हणून काम करत असतात. आणि सर्व जे रिपोर्ट्स तयार होतात तर ते उपसंचालकांमार्फत त्या ठिकाणी कोर्टामध्ये जाते एक प्रत, आणि एक कन्सर्न जे IO असतील, म्हणजे जे कन्सर्न पोलीस स्टेशन असतं, तर त्यांच्याकडे एक प्रत जाते. तुम्ही आता मला सांगितलं की साधारण कशा प्रकारे लॅब काम करते किंवा का याचा समावेश आपण करण्यात आला तपासामध्ये. नेमका फॉरेन्सिक सायन्सचा रोल एखाद्या गुन्ह्यामध्ये किंवा तपासामध्ये कुठून सुरू होतो? सुरू क्राईम सीन पासूनच होतो.
घटना घडली, कॉल आला आणि ते घटनास्थळावर. आता एक त्यामध्ये गेम चेंजर अमेंडमेंट झाली कायद्यामध्ये, की BNSS म्हणजे जुना जो CRPC होता, जो आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता झालेला आहे, जो आपण नवीन कायदे, आपल्याला माहितच आहे की आपण नवीन कायदे ऍक्सेप्ट केलेले आहेत. तर त्यामध्ये 176 पोट कलम 3 मध्ये एक सुधारणा झाली की 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असणारा कुठलाही गुन्हा असेल तर त्या घटनास्थळावर फॉरेन्सिक व्हिजिट ही मॅन्डेटरी आहे, त्याची फोटोग्राफी व्हिडिओग्राफी मॅन्डेटरी आहे. आणि त्यामुळे आता काय झालं की 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा प्रत्येक गुन्ह्यामध्ये काय करतात, पोलीस हे फॉरेन्सिक टीमला कॉल देतात. मग ते घटनास्थळावर येतात, मग त्यांचं काम तिथून सुरू होतं. मग ते पुरावे जे घटनास्थळावरती आहेत, मग ते गोळा करणे, त्याला पॅक करणे, त्याला सील करणे, त्याला लेबल करणे, नंतर FSL ला घेऊन जाणे, नंतर जे पोलीस प्रश्नावली देतात किंवा कोणता पुरावा कशाशी मॅच करायचा आहे, जे फॉरवर्डिंग लेटर पोलीस स्टेशन देतात, तर मग त्या फॉरवर्डिंग लेटरनुसार तो विभाग, त्या विभागानुसार मग ते बायफर्केट होतात अँड देन त्याचं अनालिसिस करतात आणि मग त्याचं रिपोर्ट जनरेट होऊन मग मी अगोदर सांगितल्याप्रमाणे उपसंचालकांमार्फत कोर्ट आणि देन सिनियर PI ऑफ द पोलीस स्टेशन अशा पद्धतीने जातात. तुम्ही आता असं म्हणालात की नमुने गोळा केले जातात, मग ते कशा कशा प्रकारचे असतात? म्हणजे फिंगरप्रिंट वगैरे ह्या बेसिक माहिती आहेत, त्यात अजून काय काय गोळा केले? नमुने अनेक प्रकारचे असतात. म्हणजे जैविक पुरावे असतात, त्याला बायोलॉजिकल एक्झिबिट्स म्हणतो आपण, जसं ब्लड आहे, सिमेन आहे, सलायवा आहे, बोन्स आहेत, टीथ्स आहेत. सो दीज आर बायोलॉजिकल एक्झिबिट्स. त्याच्यानंतर दुसरे असतात फिजिकल एक्झिबिट्स, त्याला भौतिक पुरावे आपण म्हणतो. त्यामध्ये अगदी बांगडी असेल, चप्पल असेल, शर्टचं बटन असेल, ठीक आहे, ज्या निर्जीव वस्तू आहे. सो दॅट कॅन ऑल्सो बी युज्ड ॲज ए क्ल्यू. सो ते त्याला आपण भौतिक पुरावे म्हणतो. तर अशा पद्धतीने त्याचं कॅटेगरायझेशन जे आहे तर ते केलेलं असतं. आणि मग बायोलॉजिकल एक्झिबिट्स आपल्यासाठी जास्त महत्वाचे, कारण ते टाइम बाउंड असतात. जास्त वेळ जर तुम्ही त्याला राहू दिलं तर तो त्यातला DNA डिग्रेड होण्याची पॉसिबिलिटी असते, वेदर इट इज ब्लड और सीमेन व्हॉट एव्हर. स्पेसिफिकली लिक्विड जे आपले एक्झिबिट्स आहेत ते टाइम बाउंड असतात. सो त्यामुळे त्याचं कलेक्शन हे लवकरात लवकर करणं गरजेचं असतं. मग त्यासाठी एक किट डिझाईन केलेली असते. त्या किटमध्ये सर्व बेसिक इक्विपमेंट्स असतात. फॉर एक्झाम्पल मला ब्लड कलेक्ट करायचं आहे तर मग सर्जिकल कॉटन असतो, मग त्याने मी स्वॅब घेऊ शकतो, त्याला एअर ड्राय केलं जातं, नंतर मग प्लास्टिक कंटेनरमध्ये त्याला घेतात, त्याला क्लोज करतात, त्याला प्रॉपर सीलिंग लेबलिंग केली जाते, नंतर मग एनव्हलप मध्ये घेऊन पुन्हा त्याला सील करतात आणि आयोनच्या सह्या, पंचांच्या सह्या, 2 पंच तिथे असतात आणि मग ते FSL ला फॉरवर्ड केलं जातं. तपासात हे तुम्ही सांगितलं की गुन्हा घडलेल्या ठिकाणी हे सोडूनही वेगवेगळ्या चाचण्या फॉरेन्सिक मध्ये असतात, जसं नार्को टेस्ट असेल किंवा लाय डिटेक्टर म्हणतो आपण. तर या चाचण्या कोणत्या कोणत्या आहेत आणि त्याचा कोणत्या कोणत्या गुन्ह्यांमध्ये वापर केला जातो? बेसिकली याच्यामध्ये 3 चाचण्या आहेत, ब्रेन मॅपिंग, लाय डिटेक्टर आणि नार्को टेस्ट. ओके. पैकी नार्को चाचणी जी आहे तर ती आता सुप्रीम कोर्टाने बंदच केली ऑलमोस्ट. बरं. त्याचं रिझन म्हणजे नॅशनल ह्युमन राईट कमिशन ने त्या ठिकाणी एक असं आर्टिकल 21 जे आहे त्याचा आधार घेऊन, जे व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवावं असं सांगतात, तर त्याचा आधार घेऊन कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये ते गेले होते या चाचणीच्या विरोधात. कारण नार्कोमध्ये काय करतात, सोडियम पेंटाझिल किंवा सोडियम ॲमिटलचं इंजेक्शन देतात, विच इज सायकोट्रोपिक इन नेचर, डायरेक्टली ब्रेनवरती ऍक्ट करतं. सो आफ्टर सम पिरियड त्या व्यक्तीला अल्झायमर होऊ शकतो ॲज अ साईड इफेक्ट. अच्छा. आणि इट इज व्हेरी पॉवरफुल सायकोट्रोपिक ड्रग अँड दॅट्स वाय त्यामध्ये रिटर्न कन्सेंट मॅन्डेटरी होता. म्हणजे पूर्वी ज्या केलेल्या आहे त्यामध्ये रिटर्न कन्सेंट मॅन्डेटरी. बाकी ह्या 2 टेस्टमध्ये ओरल कन्सेंट जरी असला आपल्याला आणि कोर्टाची परवानगी असेल, म्हणजे ब्रेन मॅपिंग, लाय डिटेक्टर डायरेक्ट करू शकतो आपण, पण नार्कोला त्या ठिकाणी रिटर्न कन्सेंट होता. पण आता सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये सांगितलंय की इफ इट इज केस ऑफ नॅशनल इंटरेस्ट, खूप राष्ट्रहिताच्या बाजूची आहे, तर इन दॅट केस रेअरेस्ट ऑफ द रेअर कन्सिडर करून आम्ही त्याला परवानगी देऊ. पण आय डोंट थिंक की नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे आहे तर ते त्याला अलाउ करेल. सो तो विषय तिथे संपून जातो. म्हणजे नार्कोमध्ये बोलून पण काही उपयोग नाही आताच्या घडीला. ह्या राहिलेल्या 2 चाचण्या ज्या आहेत, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर. तर लाय डिटेक्टर सर्वसामान्यांना परिचित आहेत, म्हणजे सर्वसामान्य खूपदा ऐकतात. ब्रेन मॅपिंग नाही ऐकलेले, पण लाय डिटेक्टर तर ऐकलेलं आहे. तर त्याच्या शब्दातच आहे लाय डिटेक्टर, लायला डिटेक्ट करणार. त्यामध्ये जे वेगवेगळे सेन्सर्स लावले जातात, ते तुमचं ब्लड प्रेशर मोजणारे असतील,
घाम, कारण खोटं बोललो की आपल्याला घाम येतो, बोलताना घाम येतो, ब्लड प्रेशर वाढतं, आपण मुवमेंट करतो. बरोबर. हेच फॅक्टर ते काय करतं, रेकॉर्ड करतं ग्राफद्वारे. आणि त्यानंतर म्हणजे आता समजा तुम्ही मला एखादा प्रश्न विचारणार आहात आणि मला त्याचं उत्तर खोटं द्यायचं आहे, ओके, मी काय करतो, मूव्ह होतो थोडस, बरोबर, म्हणजे मी पॉज घेतो अँड देन मी आन्सर देणार. तर त्याला पण ते खाली सेन्सर असतो एक, तो रेकॉर्ड करतो. अशा पद्धतीने नंतर दिले जाणारे जे रिस्पॉन्सेस आहेत ते खोटेच आहेत असं त्या ठिकाणी मानण्यात येतं. कारण तुम्ही पॉज घेऊन जर हे करताय, इट मीन्स की यू आर थिंकिंग अँड देन गिव्हिंग आन्सर. बरोबर, म्हणजे तुमच्या रिएक्शन्सला कन्सिडर करून त्या फ्रिक्वेन्सीवर म्हणजे ते रेकॉर्ड करतं. मग बीपी शूट होणार तुमचा, खोटं बोलणार नाही, तुम्ही घाबरणार, बीपी शूट होणार, ते रेकॉर्ड होणार, तुम्हाला घाम येणार, तो SGR असतो, स्किन गॅल्व्हॅनिक रिस्पॉन्स, तर तो रेकॉर्ड होणार. सो असे हे फॅक्टर्स ते रेकॉर्ड करतं आणि नंतर त्या आधारे रिपोर्ट जनरेट केला जातो. हे सॉफ्टवेअरद्वारे कनेक्टेड असतं, त्यामुळे ते लाय डिटेक्टर मध्ये इझिली त्या ठिकाणी रिपोर्ट जनरेशनचं काम होतं. तिसरी ब्रेन मॅपिंग आहे, त्याला ब्रेन इलेक्ट्रिकल ऑसिलेशन सिग्नेचर प्रोफाइलिंग देखील म्हणतात. तर ही टेक्निक अशी की त्या डोक्याला सेन्सेस लावतात आणि जे सबकॉन्शियस माइंड असतं आपलं, म्हणजे आपण ज्या पण गोष्टी करतो ना त्या आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये असतात. फॉर एक्झाम्पल, मी पुणे शहरातनं तुमच्या ह्या स्टुडिओमध्ये आलोय, तर मी कसा आलोय हा पूर्ण रूट माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे. सिमिलरली एखादा गुन्हा ज्यावेळेस एखादा व्यक्ती करतो तर ते सबकॉन्शियस माइंड मध्ये दोज मेमरीज आर देअर, म्हणजे स्टोर्ड असतात. मग त्या संबंधाने जर एखाद्या व्यक्तीला तो फोटो दाखवला किंवा ज्या व्यक्तीचा खून झालेला आहे किंवा त्यांनी खून केलेला आहे त्याचा आवाज ऐकवला किंवा त्याचा फोटो दाखवला, तर हा मेंदू काय करतो, एक लहरी इमिट करतो, त्याला P300 असं त्या लहरीचं नाव आहे. तर ती लहर वेव्हज आहे त्या अनकंट्रोलेबल आहे, म्हणजे ते काय तुम्ही ठरवू, तुमच्या हातात, इनव्हॉलंटरी आहे. मग ती वेव्ह इमिट झाली की ते सॉफ्टवेअरद्वारे कनेक्टेड असतं, त्याचे ग्राफ्स त्या ठिकाणी मशीनवर दिसतात आपल्याला, PC वरती, आणि त्याच्यावरनं समजतं, म्हणजे आता स्टिम्युलस मिळालाय त्याला आणि तो रिस्पॉन्स आहे त्याचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी फोटो पाहिला आणि त्याच्या ब्रेननी ती वेव्ह लगेच तो जनरेट करणार, जर तो परिचित असेल त्याच्याशी. बरोबर, ओके, तरच. आता मी तुम्हाला बघितलंय, तुमचा फोटो जर मला नंतर कोणी दाखवला तर लगेच माझा ब्रेन काय करेल, इनव्हॉलंटरी ती वेव्ह इमिट करेल. इट मीन्स आय नो दॅट पर्सन. किंवा मर्डर वेपन दाखवलं तर लगेच क्लिक होणार आणि तो वेव्ह इमिट करणार. सो ते रेकॉर्ड होतं आणि त्यामुळे सहज त्या व्यक्तीचा गुन्ह्यातला असलेला सहभाग हा निश्चित करता येतो. मग आवाज पण ऐकवतात, त्याला काही रेकॉर्डिंग वगैरे असेल, व्हिडिओही दाखवू शकतात आणि इमेजेसही त्या ठिकाणी दाखवले जातात. सो अशा पद्धतीने ती हे केली जाते, म्हणजे अनालिसिस होतं त्यात आणि कन्फर्म व्यक्तीचा सहभाग जो आहे तर तो ठरतो. कारण त्यात तुमचे चॉईस नाही की मग मी ते फोटो बघणार आणि मी म्हणणार की नाही मी आता माझ्या ब्रेनला आदेश देतो की तू इमिटच करायचं. इट इज अनकंट्रोल, हातात नसलेलं येस, एक्झॅक्टली. सो त्यामुळे याचा जो अॅक्युरेसी रेट आहे तो 99.99% आहे या टेस्टचा. सो अशा पद्धतीने ह्या 3 चाचण्या आहेत ओव्हरऑल. आणि या कोणकोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वापरल्या जातात शक्यतो? मोस्ट प्रॉब्ली तर अति सेन्सिटिव्ह आणि अतिशय महत्वाचा तपास असेल, महत्वाचा गुन्हा असेल आणि ज्यामध्ये कोर्टाला असं वाटतं की हे रेअरेस्ट ऑफ द रेअर केसकडे चाललेलं आहे आणि पोलिसांनी तशी मागणी केलेली आहे की आम्हाला या टेस्टमध्ये लाय डिटेक्टर हवा आहे किंवा ब्रेन मॅपिंग हवे आहे, किंवा आता नार्कोचा तर विषय नाहीच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल श्रद्धा वालकर प्रकरण आपण बघितलेलं असेल की त्यामध्ये आफताब पूनावाला जो त्याचा मेन कल्प्रिट होता, त्याचं लाय डिटेक्टर करण्यात आलं दिल्ली FSL मध्ये आणि त्या लाय डिटेक्टर टेस्ट मध्ये त्यांनी कन्फेस केलं की मी डेक्स्टर नावाची एक वेब सिरीज बघून इन्स्पायर झालो आणि त्यातनं मग मी तिचे तुकडे जे आहेत तर ते केले. म्हणजे त्या डेक्स्टर मध्ये काय केलं होतं, तो जो त्याचा नायक होता त्या स्टोरीचा, तो वेगवेगळ्या पद्धतीने मर्डर्स करायचा आणि वेगवेगळ्या पद्धतीने बॉडी डिस्पोज ऑफ करायचा, प्रत्येक वेळेस युनिक टेक्निक तो वापरायचा आणि त्यामध्ये मला वाटतं ही तुकडे करण्याची टेक्निक असली वापरली असावी, ज्याला म्युटिलेशन ऑफ डेड बॉडी म्हणतात, बॉडीचे तुकडे करणं. सो अशा पद्धतीने ह्या चाचण्यांचा संबंध जो आहे तर तो डायरेक्टली प्रॅक्टिकली लावता येतो आणि त्याचं ऍप्लिकेशन जे आहे तर ते करतायत. यानंतर अजून एका चाचणीचं नाव ऐकलं ते म्हणजे पोस्टमॉर्टम. तर ही प्रक्रिया काय असते, नक्की काय असते, पूर्ण ऐकायला आवडेल. पोस्टमॉर्टम म्हणजे त्याला मराठीत म्हणतात शवविच्छेदन, ॲटॉप्सी पण त्याला म्हणतात. पोस्टमॉर्टम बेसिकली 2 कारणासाठी केलं जातं.
कॉज ऑफ डेथ, मृत्यूचं निश्चित कारण कळण्यासाठी, आणि टाइम सिन्स डेथ, म्हणजे किती वेळापूर्वी मृत्यू झालेला आहे हे समजण्यासाठी. सो हे 2 मुख्य कारण आहेत. करण्याची जी प्रक्रिया आहे त्याची, तर सगळ्यात पहिले जे आहे तर आपला इथला जो पोर्शन आहे तर तो कट केला जातो. इथली जी स्किन आहे ती काढतात. नंतर छोट्या छोट्या छन्नी असतात, त्याने ते आपली कवटी जी स्कल आहे तर ते ब्रेक करतात. मग ब्रेनचं एक्झामिनेशन करणार, त्यामध्ये ब्लडचं कलर चेंजेस वगैरे असतात ते बघणार. मग खाली इथून पुढे मग पूर्ण कट करतात, हे पूर्ण ओपन केलं जातं. मग आपला केज, छातीचा पिंजरा काढतात, मग हार्ट वगैरे असे एक एक जे आपले व्हायटल ऑर्गन्स आहेत तर ते चेक केले जातात, कलर चेंजेस काय झाले इंटरनल ऑर्गन्समध्ये. आणि ते त्या व्यक्तीच्या मरण्याच्या पद्धतीवरनं किंवा मरण्याच्या प्रक्रियेवरती ते कलर चेंजेस अवलंबून असतात किंवा तो मेडिकल चेंजेस असतात. मग त्यावरनं मेडिकल सायन्स कॅल्क्युलेट करतं की किती वेळापूर्वी तो मेला असेल, काय कारण असेल, किंवा काय केमिकल मिळालंय किंवा त्यात काही पॉयझन मिळालेलं आहे. मग अशा केसमध्ये ते विसेर आपण प्रिझर्व्ह करतात, ते पाठवतात. सो पोस्टमॉर्टम ही फार इंटरेस्टिंग प्रक्रिया आहे. बेसिकली लोकांना इतकी भीती आहे त्याची की पोस्टमॉर्टम शब्द जरी ऐकला तर काही लोक घाबरतात. इव्हन पोस्टमॉर्टम केलेल्या म्हणजे नंतर आणलेल्या बॉडी बघून पण भीती वाटते. येस, ती प्रक्रियाच किती बिभत्स असेल असं आपण म्हणू शकतो. प्रक्रिया बिभत्स ठीक आहे, ते तुमचं पर्सनल व्ह्यू, सामान्य माणसाला वाटू शकतो किंवा सर्वसामान्याला बिभत्स वाटतं, कारण शरीराची चिरफाड होते. अगदीच. परंतु सायंटिफिकली जर तुम्ही बघितलं तर एखाद्या व्यक्तीचा जर मर्डर झालेला आहे आणि त्याचा पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन सांगतंय की याला असं मारण्यात आलं, इतके चाकू त्याला घुसले, इतका मल्टिपल वेळ स्टॅब करण्यात आलं त्याला, आणि ते एक्झामिनेशन करून जर त्याचं मृत्यूचं कारण आणि वेळ समजत असेल आणि नंतर त्याचा आरोपी पकडण्यासाठी जर त्याचा यूज होत असेल तर इट इज नोबल कॉज असं मी म्हणेल. आणि दुसरी गोष्ट मॅडम की आपलं जे शरीर आहे ना, आपण ब्युटी पार्लरला जातो, जेंट्स इकडे सलूनला जातात, मग त्याला फेशियल, मॅनिक्युअर, पॅडिक्युअर काय काय केलं जातं, ब्लिचिंग वगैरे, आणि आपण त्याला स्वच्छ एकदम आकर्षक ठेवतो. बरोबर. पण ते शरीर आतून कसं हे कोणीच पाहिलेलं नाही. आणि आपल्याला साधा रस्त्याने चालणारा सडलेला कुत्रा बघितला तर आपल्याला किळस येते, आपण पटकन रुमाल लावतो आणि पटकन पळून जातो. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो की मानवी शरीर बाहेरून जितकं सुंदर आहे, आतून ओपन केल्यानंतर मानवी शरीरा इतकं वेग दिसणारं बॉडी तुम्हाला कुठेही मिळणार नाही. ऑल ओव्हर दी वर्ल्ड कोणताही प्राणी फाडून बघा. सो ते आहे. पण आपली बॉडी ही असेंबल्ड बॉडी आहे, म्हणजे सर्व ऑर्गन्स हे प्रॉपरली फिटेड आहेत. जसं आपण गाडी खोलून तिला पुन्हा बसवतो, सिमिलरली ते फिटेड स्ट्रक्चर आहे. बरोबर. आणि ते बघण्याची एकमेव संधी म्हणजे पोस्टमॉर्टम असते. मग त्यामुळे, आणि त्यात एवढं मोठं नोबल कॉज ते करतायत की व्यक्तीला न्याय मिळून देणार आहे. सो त्यामुळे माझा व्ह्यू असा आहे त्यामध्ये की इट इज व्हेरी इंटरेस्टिंग, ऍब्सोल्युटली सायंटिफिक आणि लवेबल प्रोसेस. म्हणजे मला आवडतं पीएम बघायला, मी अनेकदा बघितलेलं आहे. आता आमचे सब इन्स्पेक्टर आणि डीवायएसपींना आम्ही व्हिजिटला नेतो तर मी सोबत जातो त्यांच्या, आणि आय एन्जॉय दॅट प्रोसेस. म्हणजे पर्सनली ॲज अ फोरेन्सिक एक्सपर्ट माझ्या फील्डशी कनेक्टेड आहे म्हणून पण तुम्ही म्हणू शकता. पण तरीही पीएम रूम मध्ये जायला लोक घाबरतात बरेचसे. आणि मी ते डॉक्टरांशी एकदम MD फॉरेन्सिक मेडिसिन अँड टॉक्सिकोलॉजी असतात, ते जे तिथले पीएम करणारे जे हेड असतात, आणि त्यांच्या हाताखाली त्यांचे असिस्टंट्स असतात. सो ते असिस्टंटला इन्स्ट्रक्ट करतात की काय कट करायचं, काय चेक करायचं, त्याप्रमाणे ते प्रोसेस करत असतात. आणि मग ते आपले जे व्हायटल ऑर्गन्स आहेत तर ते त्या ठिकाणी ओपन करून ते आपल्याला दाखवतात. दिस इज युअर हार्ट, दिस इज युअर किडनी, दिस इज युअर लंग्स, आणि मग काय काय कसं असतं वगैरे. म्हणजे हे इंटरनल जी एक फिक्स स्ट्रक्चर आहे ते अनफोल्ड केल्यानंतरचा जी एक ब्युटी आहे ते बघण्यामध्ये ती पण वेगळी. सो मला वाटतं की अशा पद्धतीने ओव्हरऑल पीएम ही प्रक्रिया आहे, आणि त्याचं महत्वाचं काम जे आहे तर न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये ते प्रचंड मदत करतं. आणि साधारण एका बॉडीचं पोस्टमॉर्टम करायला काय वेळ असतो, म्हणजे काय वेळ लागतो? त्यामध्ये तो व्यक्ती कसा मेलेला आहे यावरती ते खास करून डिपेंड करतं. त्यामध्ये सडलेला कुजलेला मृतदेह असेल तर ते इमिजिएटली त्याचं पीएम करतात, कारण तो स्मेल जो आहे, पंजंट स्मेल, म्हणजे सडक्या अंड्यासारखा वास ज्याला आपण म्हणतो तसा बऱ्याचदा असतो. इव्हन त्याहीपेक्षा तीव्र असतो. म्हणजे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की एखादा 36 तासापेक्षा जास्त किंवा 48 तासापेक्षा जास्त किंवा 72 तासापेक्षा साधारणपणे जास्त जर मृतदेह मिळाला जो निर्जनस्थळी पडलेला आहे आणि नंतर पोलिसांनी ते रिकव्हर झाला पोलिसांना आणि त्यांनी तो पीएमला नेला, तर प्रचंड दुर्गंधी येते. बरोबर. आणि ती तुम्ही जगातला किती स्ट्रॉंगेस्ट डिओ आणला त्या रूम मध्ये मारला ना तरी ती दुर्गंधी जात. सो
त्यामुळे अशा वेळेस काय करतात, तर टॉप प्रायोरिटीने त्याचा पीएम केला जातं आणि इमिजिएट बॉडी हँडओव्हर करतात. बाकी ज्या इतर ज्या बॉडीज आहे की ज्या विदिन 24 आवर्स या फिर म्हणजे किंवा विदिन 36 आवर्स येतात, मग ते एक 15 ते 20 मिनिटांमध्ये त्यांचं पीएम जनरली होऊन जातं. बापरे, इतक्या लवकर? हा, होऊन जातं. आता आपण फॉरेन्सिक म्हणजे काय किंवा चाचण्या काय असतात हे सगळं झालं, पण अशा काही केसेस महाराष्ट्रातल्या किंवा तुम्हाला ज्या वाटतात ज्यात फॉरेन्सिक सायन्सचा प्रचंड महत्व आहे, या गोष्टीमुळं ही केस शेवटपर्यंत पोहोचली, अशा कुठल्या केस आम्हाला सांगाल फॉरेन्सिक सायन्सच्या दृष्टीनं महत्वाच्या? अशा बघितलं तर म्हणजे केसेस तर भरपूर आहे. म्हणजे अगदी रिसेंटमध्ये जर झालं, म्हणजे फॉरेन्सिक अप्लाय कसं होतं, जर रिसेंटचा जो प्लेन क्रॅश झाला तर त्यामध्ये एअर इंडियाचा, तर त्यामध्ये त्यांचं आयडेंटिफिकेशन जे आहे तर ते DNA प्रोफायलिंगने झालं. मयत जे व्यक्ती लोक आहेत तर त्यामध्ये त्यांचं आयडेंटिफिकेशन जे आहेत, कारण ती बॉडीची कंडिशन इतकी विदारक किंवा भयानक होती की फॅमिली मेंबर्सही त्यांना आयडेंटिफाय करू शकत नाही प्रायमा फेसी बघितल्यानं. सो फॉर दॅट पर्पज DNA प्रोफाईल जो आहे तर तो यूज करण्यात आला, एकदम लेटेस्ट सांगायचं झालं. दुसऱ्या ज्या इतर केसेस आहेत तर त्यामध्ये आपण जर प्रकर्षाने सांगायचं झालं तर जेसिका लाल ची केस आहे जी आपण ऐकलेली आहे. त्याच्यानंतर सुनंदा पुष्कर ज्या शशी थरूर यांच्या वाईफ होत्या, तर त्यांचाही विसरल अनालिसिस करण्यामध्ये क्रिटिकल रोल फॉरेन्सिक सायन्सचा राहिलेला आहे. एक मी तुम्हाला केस इथं आवर्जून सांगतो, ती आपल्या देशातली नाहीये परंतु रशियाची केस आहे ती, परंतु त्यात फॉरेन्सिक किती क्रिटिकल आहे तर हे त्या ठिकाणी त्या केसमधनं आपल्या प्रेक्षकांना समजेल. रॉबर्ट लिटनविक नावाचा एक KGB जी रशियाची गुप्तहेर संघटना आहे त्याचा एजंट होता, आणि तो व्लादिमीर पुतिन जे आता रशियाचे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांचा एकदम राईट हँड होता, एकदम विश्वासू. आणि ऑब्व्हियसली गुप्तहेर संघटने ची जेवढे ऑफिसर्स असतात ते प्राईम मिनिस्टरच्या एकदम विश्वासातलेच असतात किंवा राष्ट्राध्यक्षांच्या विश्वासातले असतात, कारण ते जर फुटले तर देशाचं काही होऊ शकतं. बरोबर. आणि त्यात रॉबर्ट लिटनविक वॉज व्हेरी क्लोज फ्रेंड ऑफ मिस्टर पुतिन. तर त्यांच्यामध्ये काहीतरी इश्यूवरनं वाद झाले आणि त्यांनी पुतिन यांना धमकी दिली की आता माझ्याकडे जो सिक्रेट डेटा आहे तुम्ही शेजारी राष्ट्रांना विकून टाकेल. सो मिस्टर पुतिन इज ॲब्सोल्युटली शार्प पर्सन. तर मग त्यांच्यामध्ये ती चर्चा झाली वगैरे सगळं झालं आणि ठीक आहे म्हटले, यू कॅरी ऑन, यू कॅन गो अहेड. देन इथं ते त्यांचं सगळं संपलं. मग एक व्यक्ती आला, रॉबर्ट लिटनविकला म्हणला की चला कॉफी घेऊया, म्हणजे थोडासा रेफरन्सेस दिले त्यांनी, मी इथे इथे काम करतो आणि म्हणजे त्यांचं प्रेसिडेंट सेक्रेटरिएट आहे, सचिवालय ज्याला आपण म्हणतो, तर तिथलाच मी एक माणूस आहे वगैरे असं सांगून त्याच्याशी ओळख केली. आणि मग त्याला वाटलं अरे पुतिन सरांचाच माणूस असेल हा, मग काय नाही आपलाच माणूस आहे. मग तो कॉन्फिडन्स मध्ये घेऊन त्याला एका कॉफी शॉप मध्ये नेला. देन मग त्याने त्याला कॉफी ऑफर केली आणि आपण करत नाही का, अरे ते बघ कोण आलं तुझ्या मागून, तो तसं त्याने सांगितलं देयर इज समबडी इज कमिंग. त्याने मागे बघितलं, त्याने खिशातनं पुडी काढली छोटीशी, ज्वारीचे दाणे असतात त्या पद्धतीचे छोटे छोटे व्हाईट कलरचे ग्रेन्स होते, ते हळूच त्यामध्ये टाकून दिले आणि ते रेडीली त्यामध्ये फास्टली डिझॉल्व्ह झाले. तोपर्यंत त्यांनी इकडे बघितलं, कारण खिशातनं पुडी काढून ते दाणे टाकायला काय वेळ लागतो, हार्डली 5 to 6 सेकंड, मोर दॅन इनफ. रॉबर्ट लिटनविकने कॉफी घेतली, ते बाहेर आले आणि त्याला पोटात दुखायला, इमिजिएटली वोमिट झालं. त्याच व्यक्तीने त्याला हॉस्पिटलाइज केलं आणि तो गायब झाला. तिथपर्यंत पोहोचलो आणि गायब झाला. आणि 9 दिवस त्यावरती उपचार चालले आणि 9व्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. पण मजेशीर गोष्ट अशी आहे की ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला त्या दिवशी त्याच्या अंगावर एकही केस शिल्लक नव्हता, भुवयाचे सुद्धा केस उडाले होते. बापरे. तर डॉक्टर चक्रावून गेले की केमोथेरपीमध्ये हा प्रकार होतो की सर्व केस उडतात, आपण तर याला काही केमोथेरपी दिली नाही. जे सिम्पटम दिसत होते वॉमिटिंग वगैरे जे पॉयझनिंगचे होते त्या रिलेटेड आपण ट्रीटमेंट केली. म्हणजे पॉयझनिंगची ट्रीटमेंट ही सिम्पटम बेस्ड असते मॅडम, म्हणजे जशी लक्षणे दिसतात त्यानुसार मग ते पॉयझन आयडेंटिफाय करतात, त्यानुसार अँटीडोट देतात.
मग त्यामुळे सिम्पटम बेस असल्यामुळे ते त्यांना वाटलं बाबा कॉमन पॉयझन दिसतंय कुठलं तरी फूड पॉयझनिंग टाईप, कारण पोटात दुखायला वगैरे लागलं म्हणून. आणि ते ट्रीटमेंट देत देत गेले, पण त्यांना लक्षात नाही आलं की हे डायग्नोस आपण करू शकत नाही. तर मग असं झालं. आणि मग नंतर त्यांनी मग काय केलं, आता मी अगोदर सांगितलं की पीएम कोणत्या कारणांसाठी केलं. काही केसेसमध्ये असं होतं मॅडम की पीएम झाल्यानंतरही डॉक्टर शुअर नसतो की याचा कॉज ऑफ डेथ काय. बरोबर. अशा केसमध्ये विसेरा प्रिझर्व केला होता. विसेरा म्हणजे आपले व्हायटल ऑर्गन, हार्ट, लिव्हर, किडनी, लंग्स, ब्रेन. सो त्या केसमध्ये मग त्यांनी विसेरा प्रिझर्व केला आणि तो फॉरेन्सिक एक्झामिनेशनसाठी तिथल्या मॉस्को फॉरेन्सिक लॅबला पाठवला, जी त्यांची राजधानी पण आहे. आणि मग त्यांनी त्याचं अनालिसिस स्टार्ट केलं. तर त्यांच्या रेकॉर्ड मधल्या कुठल्याच पॉयझनशी त्याच्या पोटामध्ये जे मिळालेले अनडायजेस्टेड ग्रेन होते, जे पचले नव्हते, ते व्हाईट कलरचे, तर ते त्यांनी अनालाइज केले, परंतु त्यांच्या रेकॉर्डमध्ये कुठल्याच पॉयझनशी ते मॅच झाले. देन अगेन प्रॉब्लेम, अरे यार हे काय नवीन प्रकार आहे बाबा. एक तर ज्वारीच्या दाण्यांसारखे ते दिसत आहेत, तिकडे ते ज्वारी पण पिकत नाही. आता मी आपल्या मराठी माणसांना, महाराष्ट्रातल्या लोकांना समजावं म्हणून ज्वारीचा प्रयोग करतो. सो ते राऊंड सर्कलचे दाणे होते. तर मग ते परेशान झाले की आता काय करायचं. त्यांनी त्याचा रिसर्च चालू केला. आणि मग आफ्टर प्रोलॉंग रिसर्च, म्हणजे बराच काळ रिसर्च केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे पोलोनियम 250 आहे. जे पोलोनियम या रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थाचा आयसोटोप, रेडिओ आयसोटोप त्याला म्हणतात. तर तो आहे पोलोनियम 250, जे सायनाइड पेक्षा 300 पटीने जास्त पॉयझनस आहे. फक्त त्याची मोड ऑफ ऍक्शन ही स्लो आहे. इट ऍक्ट ऍज अ स्लो पॉयझन. आणि म्हणून त्याच्यामध्ये त्याचा हेअर लॉस जो आहे तर तो झाला होता. आणि अशा पद्धतीने ते पॉयझन डिटेक्ट करण्यात आलं आणि नंतर मग पुढचा तपास जो आहे तर तो करण्यात आला. सो ही एक केस त्यामध्ये आहे. दुसरी जी केस आहे की ज्यामध्ये एका व्यक्तीला पेटून देण्यात आलं. बर. आणि पेटून दिल्यानंतर त्याच्या मृतदेहा शेजारी जे काही त्याचे जळीत अवशेष, कपडे वगैरेचे, कारण ते कपडे पण इकडे तिकडे जळाल्यानंतर हे होतात, आणि त्याची बॉडी पोस्टमॉर्टम एक्झामिनेशनसाठी पाठवली. आणि घटनास्थळी मिळालेले जे जळीत अवशेष, त्याला बर्न रिमेन्स म्हणतात, आणि त्याच्या अंगाला काही कपडे चिटकून पण जातात बऱ्याचदा, तेही कलेक्ट करून मग फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले. आणि मग त्याचं रेसिड्युअल अनालिसिस त्याला म्हणतात, म्हणजे जे रेसिड्यूज असतात त्याचं अनालिसिस करणं, रेसिड्युअल अनालिसिस. मग ते करण्यात आलं आणि मग समजलं की त्यामध्ये पेट्रोलियम हायड्रोकार्बनचे ट्रेसेस मिळालेले आहेत. इट मीन्स की त्या व्यक्तीला पेट्रोल टाकून जाळण्यात आलेलं आहे. मग जवळचे सर्व सीसीटीव्ही पेट्रोल पंपचे तपासण्यात आले, कुठे कुठे पेट्रोल पंप आहेत, आणि एक व्यक्ती त्या ठिकाणी कॅन मध्ये पेट्रोल घेऊन जाताना मिळाला. आणि नंतर मग तो पुढे अनेक सीसीटीव्ही मध्ये कॅप्चर झाला आणि पुढे मग त्याला पोलिसांनी अटक केली. सो एका छोट्याशा कपड्यांवरती मिळणाऱ्या रेसिड्यूज वरनं देखील त्या ठिकाणी फॉरेन्सिक अनालिसिस करून व्यक्तीला कन्व्हिक्ट जो झालेला आहे त्यामध्ये शिक्षा त्या ठिकाणी लागलेली आहे. सो अशा अनेक, म्हणजे मी केसेस सांगायला बसलो मॅडम तर आपल्याला संध्याकाळ होईल इथे. तर त्यामुळे ह्या 2 केसेस मला वाटतं की सफिशियंट इनफ आहे आपल्या ऑडियन्सला समजण्यासाठी की किती क्रिटिकल हे फॉरेन्सिक राहू शकतं. म्हणजे एकाच बाजूने विचार न करता 100 बाजूंनी विचार करून त्याचे तर्क लावून त्याच्या चाचण्या करून मग शेवटावर येता तुम्ही. येस येस येस. आता तुम्ही सांगितलात हे मर्डर किंवा अशा रिलेटेड होतं. आत्ताचे जे गुन्हे चाललेत, ज्याला आपण सायबर क्राईम असं म्हणतो, तर या क्षेत्रात फॉरेन्सिकचं काय रोल आहे किंवा कसे गुन्हे बदलतायत रोज, याबद्दल काय सांगाल? आता सायबर क्राईम हे इतक्या प्रकारचे झालेले आहेत. सेक्सटॉर्शन नावाचा एक प्रकार आहे की जो ऑलरेडी रेकॉर्डेड व्हिडिओ असतो, तो प्ले केला जातो आणि तो तुम्हाला दाखवला जातो की ती समोरनं मुलगी आहे आणि शी इज न्यूड, निर्वस्त्र आहे. आणि मग तुम्हाला त्या रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये एक आवाज पण हे करतात ते, आणि मग आप भी कपडे उतारो वगैरे असं ते सांगतात. आणि लोक ते समोर न्यूड मुलगी आहे म्हणून लोक कपडे काढतात आणि तुमचं स्क्रीन रेकॉर्डिंग केलं जातं. बापरे. आणि मग तुमचे जे फेसबुक फ्रेंड्स आहेत, तुमचे इंस्टाग्रामचे जे फॉलोअर्स आहेत, मग ते चेक करतात
कोण कोण आहेत आणि मग आम्ही त्यांना पाठवू, त्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला टाकणार आधी, आणि मग हे सगळं जे आम्ही आता कॅप्चर केलंय हे आम्ही त्यांना पाठवू, अशी मग तुम्हाला धमकी देणार. मग घाबरतो आपण, अरे यार यांना सगळ्यांना हे कळालं तर काय होईल. मग ते म्हणतात की पैसे लागतील मग याचे. मग ते म्हणतात पहिले की 5,000 पाठवा, हा गुगल पे नंबर आहे. मग तो माणूस 5,000 पाठवतो. ते म्हणतात नाही अजून 10,000 लागतील. मग तो परत 10,000 पाठवतो. असं महाराष्ट्रातल्या एका शहरामध्ये एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याला 20 लाखाला गंडवलं होतं एका रात्रीमध्ये. 20 लाख रुपये एका रात्रीमध्ये. बापरे. सो याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि त्याला सेक्सटॉर्शन असं म्हणतात. म्हणजे सेक्शुअल थिंग्सने एक्सप्लिसिट करून एक्सटॉर्ट करणं, मनी एक्सटॉर्ट करणं म्हणजे खंडणी घेणं. तर हा एक ट्रेंडिंग प्रकार आजकाल आहे. मुंबईमध्ये असे काही ग्रुप्स आहेत की जे टार्गेट करतात लोकांना. म्हणजे IT मधला एखादा चांगला प्रोफेशनल असेल मग त्याला फेसबुक रिक्वेस्ट पाठवणार. एखादा माझ्यासारखा फॉरेन्सिक एक्सपर्ट आहे मग मला रिक्वेस्ट पाठवणार. आणि सुंदर मुलीचा फोटो असतो आणि सुंदर मुलगी बघितलं की चांगले चांगले घसरतात, किंवा एवढ्या सुंदर मुलीने मला रिक्वेस्ट पाठवली म्हणजे मग मी ऍक्सेप्टच करणार. आणि मग ते बोलायला चालू करतात, हाय कैसे हो, ये हो, फॉर्मल इंटरॅक्शन करतात. आणि मग व्हॉट्सअप नंबर घेऊन व्हिडिओ कॉलिंग करतात किंवा नॉर्मल नंबर घेऊन व्हिडिओ कॉलिंग त्या ठिकाणी केले जाते. सो अशा पद्धतीने ती मोडस ऑपरेंडी आहे. बाकी अनेक सायबरचे गुन्हे जे आहेत तर ते आज ट्रेंडिंग आहेत, किंवा ज्यामध्ये प्रचंड वर्कलोड ऍक्च्युली पोलीस स्टेशनला त्यामुळे वाढतो आहे. जसं एखाद्याची बदनामीकारक मजकूर एखादा टाकणे, फोटो एडिट करून वेगळं काहीतरी टाकणे, फोटो मॉर्फिंग ज्याला आपण, असे असंख्य सायबर गुन्हे आज आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन करत असताना तो फोटो अपलोड झाला असेल तर तो कुठल्या सोर्सवरनं झालाय, कुठल्या IP ऍड्रेसवरनं झालाय किंवा कुठल्या नेटवर्कमधनं झालंय ते त्या ठिकाणी लोकेट केलं होतं. सेक्सटॉर्शनच्या केसमध्ये जे मनी ट्रान्झॅक्शन झालेले असतात, कुठल्या अकाउंटला पाठवले, त्याच्या काही डिटेल्स आहेत का, किंवा ते आता साहजिक आहे गुगल पेला पैसे जात आहेत म्हणजे ते बँक अकाउंटला तो नंबर कनेक्टेड असणार आहे. बँक अकाउंटला कनेक्टेड आहे म्हणजे कुठल्या तरी ब्रँचमध्ये ते अकाउंट असणार आहे. सो त्या पद्धतीने त्याचा तपास होय तर तो सायबर इन्व्हेस्टिगेशन किंवा सायबर फॉरेन्सिकच्या माध्यमातून केला जातो आणि आरोपी पर्यंत त्या ठिकाणी पोहोचलं. आणि याचं प्रमाण आता, कारण सोशल मीडिया किंवा अशाचा पण वापर खूप वाढलाय सध्या, याचं प्रमाण कितपत वाढलंय आता? भरपूर प्रमाण आजकाल वाढलेलं आहे. म्हणजे संख्येत सांगणंही मुश्किल आहे, एवढं याच्या केसेस जे आहेत डे टू डे वाढतात. आम्ही तर अनेक पोलीस स्टेशनला काम करणारे अधिकारी, समजा नाशिक शहर असेल, नागपूर असेल, संभाजीनगर असेल, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये वेगवेगळ्या इन सर्व्हिस कोर्सेसच्या निमित्ताने येत असतात किंवा इनफॉर्मली भेटी झाल्या वगैरे, तर ते सांगतात की आमच्या पोलीस स्टेशनला अशी केस आली, एक तशी केस आली, आणि बरेचशा सायबर शी रिलेटेड असतात. आणि मग त्यामुळे कन्व्हेन्शनल गुन्हे जे बॉडी ऑफेन्सेस आहेत त्याचा तपास वेगळा, लॉ अँड ऑर्डरचे इश्यू वेगळे, आणि हे सायबरचे गुन्हे वेगळे. त्यामुळे पोलीस स्टेशनवरती प्रचंड ताण येतो. तरी आपल्याकडे सायबर सेल आहेत प्रत्येक जिल्ह्याला, मग ते वर्ग करतात त्यांच्याकडे. आणि त्यातनंही त्यांना जर खूप डिफिकल्ट वाटलं काही जे त्यांच्या लेवलला नसेल, मग ते फॉरेन्सिक लॅबला जो सायबर विभाग आहे तिकडे ते एव्हिडन्सेस हँड ओव्हर केले जातात. आता एक गुन्ह्यांमध्ये एक प्रकार जास्त ऐकायला येतो तो म्हणजे व्हिडिओ कॉल येतात जजेसचे किंवा पोलिसाचे, डायरेक्ट व्हॉट्सअप कॉल येतात आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी आमच्याकडे आहे असं बोलण्यात येतं. हा काय प्रकार आहे? असा मला स्वतःला एक कॉल आला होता. बर. मैं दिल्ली से साइबर सेल का IG बात कर रहा हूँ, बोले तुम्हारे खिलाफ रेप का केस है. बर. ठीक है सर, कौन से पुलिस स्टेशन में रजिस्टर है? तो ज्यादा बात मत कर, बोले तेरे खिलाफ केस है, तेरा क्या होगा तुझे मालूम नाही. या भाषेत तो समोरचा व्यक्ती, हरियाणवी टोन होता त्याचा. अच्छा. आणि तो बोलत होता. मग मी म्हटलं ठीक है सर, दिल्ली के कौन से साइबर सेल में आप IG रैंक करके बैठे हो, IG करके बैठे हो? त्याला काही सांगता येणार. तो म्हणे ज्यादा बात मत कर, बोले तू चुपचाप मैं जितना बोल रहा हूँ वो सुन ले. मी म्हणलं बेटा आप जिस स्कूल में पढ़ रहे हो ना, तो हम वहाँ के प्रिंसिपल तो नहीं लेकिन टीचर तो जरूर है. मग ते म्हणे कौन बात कर रहा है, तू कहाँ से है? मग मी त्याला माझं डेजिग्नेशन सांगणारच होतो पण तरी टाळलं.
पण सांगितलं की आय एम पार्ट ऑफ पोलीस फोर्स. दुसऱ्या मिनिटाला तो फोन कट झाला. सो असे अनेक फोन, आता मी त्याची निगडीत असल्यामुळे मला लक्षात येतो. परंतु जसं मी तुम्हाला सांगतो की नाशिकमध्ये एका व्यक्तीने मला सांगितलं की माझ्या आईला एक असा फोन, त्याला डिजिटल अरेस्ट असा शब्दप्रयोग आहे माझ्या माहितीप्रमाणे. ओके. की मग त्या आईला असा फोन आला की तुमचं नाही, डिजिटल अरेस्ट हे बँकिंगशी रिलेटेड आहे मला वाटतं, म्हणजे तुमचे अकाउंट फ्रीज करण्यात आलंय वगैरे असं काहीतरी. हा याला एक स्पेसिफिक वर्ड आहे पण मला तो आठवत नाही. ठीक आहे, लेट इट बी. तर त्या आईला तो बँक रिलेटेड म्हणजे तो डिजिटल अरेस्ट होता. आणि हे जे आपण बोलतोय तर असे अनेक उदाहरणं आहेत की तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफिशियल म्हणून फोन येतो. CBI हो, जसं हे सायबर सेलचा IG सांगितलं. सो ते मग पोर्ट्रे करतात की आय एम गव्हर्नमेंट ऑफिशियल. मग गव्हर्नमेंट ऑफिशियल म्हणलं की सर्वसामान्य माणूस घाबरून जातो. आता जर एखाद्या सर्वसामान्य कंपनीत जाणाऱ्या माणसाला सांगितलं की मी CBI से इन्स्पेक्टर बात कर रहा हूं, तेरे खिलाफ केस आहे, त्याला घामच फुटणार त्याला. तर मला यामध्ये असं वाटतं की असा कुठलाही कॉल हे गव्हर्नमेंट ऑफिशियल, त्यात एवढ्या सिनियर रँकचे, सर्वसामान्याला करतच नाही. त्यामुळे मला ऑडियन्सला हे सांगायचं आहे की थेट यंत्रणेतला माणूस प्रत्यक्ष तुम्हाला संपर्क साधणारच नाही अनटिल अँड अनलेस तुम्ही स्वतः काही चुकीचं केलेलं आहे. बरोबर. आणि त्यात एवढ्या सिनियर रँकचा म्हणजे जसं IG बोल रहा हूं वगैरे, तर IG ही इन्स्पेक्टर जनरल ज्याला आपण म्हणतो, ही प्रचंड वरिष्ठ पद आहे पोलीस खात्यात. आणि त्या रँकचा अधिकारी सर्वसामान्य माणसाला असं फोन करेल हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. त्यामुळे ऑडियन्सला मला सांगायचं की असे कॉलच अटेंड करू नका, हे पुढचा प्रश्नच येणार. माझ्या एका परिचित व्यक्तीसोबत असं घडलं होतं आणि अर्थात सामान्य माणसं घाबरतात. त्यांना त्यांच्या मुलाविषयी सांगण्यात आलं होतं आणि तो समोरच बसला होता आणि असं सांगण्यात आलं होतं की तो म्हणजे अरेस्ट केलंय त्याला वगैरे. मग असं घडलं की काय करावं? घडलं तर तुम्ही एक फॉर्मल कंप्लेंट लॉन्च करा. त्यासाठी काय वेगळं म्हणजे आता करण्यात आलंय की या अधिकाराखाली किंवा असं काही? तुम्ही लोकल पोलीस स्टेशनला जाऊन ती कंप्लेंट लॉन्च करू शकता. मग ते सायबर सेलकडेच वर्ग होते, कारण टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन आहे. आणि मग त्यामध्ये सायबर सेल बाकीचा तपास करतो, म्हणजे कोणी कॉल केला, काय केला, कुठल्या नंबरवर, मग त्याचं CDR काढता येत आहे का. बऱ्याचदा हे नंबर फेक ID वर घेतलेले असतात, त्यामुळे ते ट्रेसही होत नाही दुर्दैवानं. पण तरीही ते प्रयत्न करतात, असं आहे. आपण मगाशी आर्थिक फसवणुकीबद्दल बोललो. जर त्या बाबतीत असं काही घडलं तर तेव्हाही सेम प्रोसेस, म्हणजे नॉर्मल कंप्लेंट करून. म्हणजे मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक टेलर आहेत नाशिकमध्ये. बर. तर कपडे शिवण्याचा ऑब्व्हियसली व्यवसाय आहे. तर त्या व्यक्तीला एका माणसाने फोन केला की तुमचं ATM कार्ड जे आहे ते बँकेने बंद केलेलं आहे. मी बँक ऑफिशियल आहे आणि ह्या बँकेचं तुमचं ATM आहे, तर तुमचे ATM घ्या आणि मला लास्ट जे डिजिट्स आहेत, ज्याला CVV नंबर म्हणतो, ते सांगा आणि समोरचे 4 डिजिट मला सांगा. तर ते बिचाऱ्याने सांगितले. त्याला वाटलं बँकेचं ऑफिशियल आहे. आणि नंतर त्याला मेसेज आला की 20,000 डिडक्टेड फ्रॉम युअर अकाउंट. तो परेशान. बँकेवाल्यांनी फोन केला आणि बँकेनेच पैसे कापले की काय. मग ते बँकेत गेले. ते बिचारा आता टेलर व्यक्ती सकाळी 9 वाजेपासून बिचारा कपडे शिवणं चालू करतो, रात्री 10 वाजतात त्याला. कष्टकरी सर्वसामान्य माणूस बँकेत गेले. बँक म्हटली सर आम्ही असा कुठलाही कॉल आपल्याला केलेला नाही, आमच्या कोणत्याच ऑफिशियलने केलेला नाही. मग त्यांनी नंबर दाखवला. मग बँकेवाल्यांना समजलं की इट इज अ फ्रॉड. ते म्हणले ठीक आहे, एक तुम्ही फॉर्मल कंप्लेंट लॉन्च करा, आपण बघूया त्यामध्ये काय करता येईल. मग त्यांनी कंप्लेंट लॉन्च केली आणि मग त्याचा तपास जो आहे तर तो सुरू करण्यात आला. सो असे अनेक रिअल लाईफ एक्सपिरियन्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आपण बघतो तर आहेत असे. पण लोकांनी, मला असं वाटतं की ह्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे की बँक ऑफिशियल तुम्हाला असा फोन करणारच नाही की तुमचं CVV नंबर सांगा किंवा हे नंबर सांगा. त्यांना काय गरज आहे, त्यांच्याकडे ऑलरेडी सगळं रेकॉर्ड आहे तुमचं. तुम्ही त्यांचे अकाउंट होल्डर आहे, तर तुमचा सगळा कच्चा चिठ्ठा किंवा सर्व रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे. ते तुम्हाला कशाला CVV नंबर विचारतील, कशाला तुमचे लास्ट डिजिट हवे त्यांना. सो हे सर्वसामान्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मी परत थोडंसं मागे जाते. आपण DNA टेस्ट बद्दल बोलत होतो, तर ती कशी केली जाते, म्हणजे कशा मार्फत काय गोळा केलं जाऊन कशाला मॅच केलं जातं काय? DNA चे काही सर्टन सोर्स आहेत, जसं दात आहे, मुळासकट उपटलेला केस, तुटलेला केस हा DNA चा सोर्स नसतो.
मूळ असतं, पल्प जो असतो केसाचं मूळ जे व्हाईट कलरचं, त्यामध्ये त्या ठिकाणी DNA असतो. नंतर आपली हाडं आहेत, तर हाडामध्ये बोन मॅरो प्रकार असतो. जे लोक नॉनव्हेज खातात ते ज्यावेळेस ते लेग पीस तोडतात, तर आतमध्ये रेडिश पार्ट असतो, त्याला बोन मॅरो म्हणतात. सिमिलर आपल्या बॉडीमध्ये बोन मॅरो हा घटक असतो. त्यामध्ये लिम्फॅटिक सेल्स असतात, ज्या RBC म्हणजे तांबड्या रक्तपेशी ह्या प्रॉडक्ट प्रोड्यूस करण्याचं काम, जनरेट करण्याचं काम त्या लिम्फॅटिक सेल्स करतात. आणि बोन मॅरोचा कॅन्सर पण होतो आपल्याला, आपण ऐकलेलं असेल की मग त्यामध्ये स्टेम सेल थेरपी केली जाते. सो ते लिम्फॅटिक सेल्स असणारा जो रेडिश पार्ट असतो, कारण तांबड्या लाल रक्तपेशी ते प्रोड्यूस करतं RBC, त्यामुळे रेडिश पार्ट असतो तो. मग तो त्या ठिकाणी एक DNA चा चांगला सोर्स आहे. तुमचं स्टर्नम बोन जे आहे, जे छातीच्या पिंजऱ्याला इथे जे कनेक्टेड असतं त्याला स्टर्नम बोन म्हणतात. इट इज ऑल्सो गुड सोर्स ऑफ DNA. फिमर बोन आहे, अशा हाडातले काही स्पेसिफिक बोन्स आहेत. त्याच्यानंतर ब्लड आहे, वीर्य आहे, लाळ आहे, मांसाचा तुकडा असेल मानवी शरीराच्या मांसाचा, किंवा गर्भ आपल्याला अर्भक मिळतात बऱ्याचदा. सो दीज आर ऑल एव्हिडन्सेस ऑफ DNA किंवा सोर्सेस ऑफ DNA त्याला आपण म्हणू शकतो. मग हे सर्व गोळा करतात म्हणजे केसनुसार ऑब्व्हियसली, आणि मल्टिपल एव्हिडन्सेस पाठवले जातात. एकच म्हणजे आता फक्त दातच किंवा मुळासकट केसच नाही, तर जेवढे जास्त एव्हिडन्सेस पाठवता येतील DNA प्रोफाइलिंगसाठी ते पाठवले जातात. आणि मग कोणता कशाशी मॅच करायचा हे ते पोलीस जे फॉरवर्डिंग लेटर देतात तर ते प्रश्नावलीमध्ये नमूद करतात. समजा A1 हा आरोपीचा पडलेला दाट आहे घटनास्थळावरती, आणि A2 हे आरोपीचं रक्त आहे आरोपी मिळाल्यानंतरचं, तर मग A2चं A1C मॅच करून त्यातनं DNA काढता येईल का, आणि तो प्रोफाईल मॅच होतोय का, असा प्रश्न ज्यावेळेस विचारला जाईल त्यावेळेस त्याच्या उत्तरामध्ये त्याचा अनालिसिस करून फोरेन्सिक रिपोर्ट जो आहे तर तो दिला जातो. सो अशी DNA ची बेसिकली प्रोसेस आहे. आणि ते कसं केलं तर त्याच्यात टेक्निकॅलिटीज काय, त्यामध्ये मला वाटतं ऑडियन्सला ते कळणार नाही, कारण इट इज व्हेरी डीप, आणि तो त्यांच्या इंटरेस्टचा पण विषय नाही बेसिकली. तर मॅचिंग केलं जातं अशा पद्धतीने, आणि एक कन्फर्म रिपोर्ट जो आहे तर ती फॉरेन्सिक लॅब त्या ठिकाणी देते. आपण वेगळ्या वेगळ्या गुन्ह्यांची चर्चा केली आता. एक आपण म्हणालो सायबर, ज्यामध्ये म्हणजे आमचं नागरिकांचं पण थोडंसं सहकार्य हवं असतं की आपण पण थोडं जागरूक राहिलं पाहिजे. पण या व्यतिरिक्त फॉरेन्सिक या गोष्टी थांबवता याव्यात किंवा कमी करता याव्यात, यासाठी काही वेगळे प्रयत्न केले जातात का? आता फॉरेन्सिकली टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट खूप होते, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असो, बरेच इन्स्ट्रुमेंटचं अपग्रेडेशन असेल, किंवा सायबरमध्ये लेटेस्ट सॉफ्टवेअरचा वापर असेल, किंवा आणखीन ज्या ज्या बेसिक इक्विपमेंट्स आहेत त्याला ऍडव्हान्स करण्यासंदर्भामध्ये शासन स्तरावर अनेक प्रयत्न आज चालू आहेत. जसं मोबाईल व्हॅन आज आपलं सरकार सुरू करणार आहे. 251 मोबाईल व्हॅन लवकरच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये येणार आहेत, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, ज्यावरती फॉरेन्सिक एक्सपर्टच असणार आहेत. आणि तेच ती व्हॅन, त्या व्हॅनला कॉल दिला जाईल आणि ते डायरेक्ट स्पॉटवरती जातील. सो नियर फ्युचर मध्ये आपल्याला हे चित्र बघायला मिळेल, ज्याची प्रक्रिया ऑलरेडी चालू झालेली आहे. बरीचशी लोक त्या व्हॅनवरती सिलेक्ट झाले, लवकरच त्याची नियुक्ती आदेशही लोकांना मिळतील. आणि हे काम जे आहे तर ते प्रायमा फेसी एका फेज वाईज होणार आहे, कारण 251 व्हॅन सुरू करणं इज नॉट अ जोक. 251 मोबाईल व्हॅन, आणि त्यामुळे हे टप्प्याटप्प्याने होईल, पण त्याचीच एक चांगली सुरुवात नक्कीच सरकारने केलेली आहे. आणि पुढील काळामध्ये खूप आश्वासक आणि चांगलं चित्र आपल्याला फॉरेन्सिक मध्ये बघायला मिळेल. म्हणजे गुन्हे जसे ऍडव्हान्स होत चाललेत तशी आपली तपासाची प्रक्रिया पण तशी ऍडव्हान्स होत चालली आहे. नक्कीच नक्कीच. एवढे वेगळे वेगळे गुन्हे, त्याचा तपास, त्याचा अभ्यास, या सगळ्यात जर मला विद्यार्थी म्हणून यात यायचं असेल तर साधारण काय शिक्षण, किंवा मला ऍज अ करिअर हे चूज करायचं असेल तर याविषयी काय सांगाल? याच्यात 3 शासनाचे इन्स्टिट्यूट आहेत. बरं. छत्रपती संभाजीनगरला जे मी बोललो गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स, इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूर, आणि इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स मुंबई, हे 3 शासनाच्या संस्था आहेत जे शासन रन करतं. तर इथे BSc इन फॉरेन्सिक सायन्स आणि MSc इन फॉरेन्सिक सायन्स हे 2 कोर्सेस चालवले जातात. बरं. तर तिथे 12 सायन्स नंतर व्यक्ती जो आहे तर तो एनरोल होऊ शकतो. जे आपले मेरिट लिस्ट लागते, आणि जे आपले रिझर्वेशनचे नॉर्म्स असतील, आणि जनरलचे कॅटेगरी प्रमाणे जो एक फिक्स कोटा आहे, 50 सीट्स असतात BSc फॉरेन्सिक साठी एका इयरला तिथे. तर त्यामध्ये 50 मध्ये तुम्हाला तुम्ही ज्या ज्या कॅटेगरीमध्ये असाल किंवा जनरलमध्ये असाल तर ते तुम्हाला असणारे पर्सेंटेज, आणि मग ची मेरिट म्हणजे कुठल्याही कॉलेजला जी प्रक्रिया असते त्या पद्धतीने होते ते.
आणि मग त्यातनं सॉर्टिंग होऊन तुम्हाला 12वी सायन्स नंतर BSc फॉरेन्सिकमध्ये एनरोल होता येतं. पुढे मग सीट्स कमी होतात MSc चे, 27 सीट्स, 28 सीट, 25 सीट्स. सो मग त्यामध्ये तुम्हाला अगेन यू हॅव टू फाईट की तुम्हाला पहिल्या 25 मध्ये किंवा तुमच्या कॅटेगरी प्रमाणे तुमच्या कॅटेगरीत तुम्हाला तुमची पोझिशन सिक्युअर करायची आहे, तर मग देन यू कॅन एनरोल इन MSc फॉरेन्सिक सायन्स. सो 12वी सायन्स नंतर तुम्ही याच्यामध्ये घुसू शकता. सिम्पल. आता आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर चर्चा केली, बरीच माहिती मिळाली, नागरिकांनी काय केलं पाहिजे किंवा फॉरेन्सिक काय काम करतं. पण आता तुम्ही या क्षेत्रात काम करताय, आपण शेवटच्या सेगमेंटकडे येतोय, तर या सगळ्यात काम करत असताना वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या असतील, अनुभवल्या असतील, अभ्यासल्या असतील, तर हे सगळं करत असताना नागरिकांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि त्यांच्यासाठी फॉरेन्सिक किती त्यांच्यासोबत उभं राहिलंय, तर याविषयी काय सांगाल? नागरिकांना मी सगळ्यात पहिले तर हे सांगेन की जागृत नागरिक बना, जागरूक नागरिक बना. जागृतही राहा आणि जागरूकही राहा. आपण जागृत राहणं किंवा जागा राहणं म्हणजे झोपेतनं उठणं इथपर्यंतच आपल्याला समजतं, जागा आहे. पण डिजिटली अवेअर व्हा, एज्युकेशनली अवेअर व्हा, सायंटिफिकली अवेअर व्हा. आज ओपन प्लॅटफॉर्म आहे, AI सारखं आपल्याकडे ChatGPT सारखं ऍप आहे, त्याला काही विचारा, एका क्षणात तुम्हाला तो सांगतो. तर सर्च करा, शोधा आणि नॉलेजेबल बना. चांगले कंटेंट बघा. स्प्रेडिट सारखे चॅनल्स असतील जे असे चांगले वक्ते किंवा व्याख्याते किंवा एक्सपर्ट्स किंवा वेगवेगळ्या फील्ड मधले चांगले कंटेंट देणारे लोक येत आहेत, अशी चॅनल सबस्क्राईब करा, यांना बघा आणि क्वालिटी कंटेंट बघा, वर्दी कंटेंट बघा, नॉलेजेबल कंटेंट बघा. तोच तुमच्या घरातल्या जनरेशन्सला दाखवा आणि पूर्ण कुटुंब एज्युकेशनली साक्षर होणं दॅट एव्हरीवन इज डुईंग, बरोबर. बट डिजिटली साक्षर व्हा, सायकोलॉजिकली साक्षर व्हा. मेंटल स्टेट ही आपली मेंटल कॅपॅबिलिटी कशी वाढवता येईल, आपल्या मुलांची कॅपॅबिलिटी कशी वाढवली. स्ट्रेस मॅनेजमेंट हा अलीकडचा फार हॉट टॉपिक आहे. मोठे मोठे लोक लाखो रुपये घेऊन सेशन घेतात त्याचे. पण बेसिकली आपल्याकडे नॉलेज असेल तर स्ट्रेस यायचा प्रश्नच येत नाही. स्ट्रेस तेव्हाच येतं ज्यावेळेस आपल्याला माहित नसतं आणि ज्यावेळेस आपल्यासोबत काही घडतं. सो आय वुड ॲडवाइज टू आवर ऑडियन्स की they should digitally aware, they should serve good content, knowledgeable content, and they should go for ChatGPT. They can ask anything to ChatGPT, use different AI tools, and just be a knowledgeable, alert, and a prompt citizen of this country. असं मला त्यांना सांगावंसं वाटतं. आपल्या गप्पांमधला शेवटचा एक प्रश्न असा असतो की कलाकारांना आम्ही हा विचारतो की जर तुमची कला तुमच्या समोर आली तर तुम्ही काय सांगाल? तसं आपण एक ऑफ स्क्रीन बोलताना आपण हे डिस्कस केलं होतं की या पलीकडं तुम्ही लिहिता किंवा तुम्ही असं म्हणाला होतात की शायर वगैरे आहात, तर त्या गोष्टीविषयी काय सांगाल तुम्ही? मी एक रायटर आहे, एक पोएट आहे, एक क्रिकेट कॉमेंटेटर आहे, एक सूत्रसंचालक आहे, एक मोटिवेशनल स्पीकरही आहे आणि एक शायर आहे. तर शायरी हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि जर हा शेवटचाच प्रश्न असेल तर एका शेरनेच मी याला कन्क्लूड करेल. इर्शाद. हा शेर जो आहे हा ह्या देशातल्या प्रत्येक प्रामाणिक कष्टकरी व्यक्तीसाठी डेडिकेटेड शेर आहे. जो अयान मकबूल या शायरचा शेर आहे, तो माझा नाहीये, परंतु माझ्या हृदयाच्या सर्वात जवळचा आहे. आणि तो या जगातल्या प्रत्येक प्रामाणिक कष्टाळू हार्डवर्किंग व्यक्तीला डेडिकेटेड आहे की ज्याला कोणीच विकत घेऊ शकत नाही. तर त्या शेरने मी कन्क्लूड करो, जर आपली परवानगी असेल तर. इरशाद. की जहां कमी न होगी मेरी मैं नहीं जाऊंगा, नुकसान उठा लूंगा पर इज्जत नहीं गवाऊंगा, अगर शोहरत के लिए बेचना पड़े मेरा जमीर मुझे, मार के ठोकर कहीं गुमनाम हो जाऊंगा, अकेला ही बहुत हूं कई लाखों के बराबर, ना मिटा सकेगा कोई मैं वो नाम बनाऊंगा, और अब चाहे जितने भी उलझने मेरे रास्ते में, मैं जिस मंजिल का मुसाफिर हूँ वहीं जाऊंगा, और खुदा की दुनिया से छीन के अपना हिस्सा बिठा के तख्त पे तुझे मैं चला जाऊं. क्या बात. अजून एकच शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे. मी म्हणलं तसं की आम्ही असं विचारतो की तुमची कला किंवा असं समोर आलं तर काय सांगाल. याऐवजी आपण असा प्रश्न घेऊ शकतो की तुम्ही इतकं काम केलंय
तर या क्षेत्रानं तुम्हाला काय दिलं? तुम्ही जर हे सगळं एक क्षेत्र तुमच्या समोर मानवी रूपात आलं तर त्या क्षेत्राला तुम्ही काय सांगाल? फॉरेन्सिक नावाचा माणूस जर माझ्या समोर आला, कारण मला फॉरेन्सिकने सर्व काही दिलंय, एव्हरीथिंग इन माय लाईफ. मी जे पण आज आहे, ऍज अ गेस्ट तुम्ही मला बोलवलं, ही आयडेंटिटी तुम्ही काय म्हणू, काय बघून बोलवलं? फॉरेन्सिक एक्सपर्ट. सो हा व्यक्ती जो तुमच्या समोर बसलेला आहे, ही इज नथिंग. जो टॅगलाईन त्याच्या मागे लागली फॉरेन्सिक एक्सपर्टची, त्यामुळे हा व्यक्ती इथं बसलेला आहे. सो डिअर फॉरेन्सिक, मी असं म्हणेल की यू आर एव्हरीथिंग ऑफ माय लाईफ, यू आर लव्ह ऑफ माय लाईफ, यू आर पॅशन ऑफ माय लाईफ, यू आर डार्लिंग ऑफ माय लाईफ, यू आर माय वाईफ, यू आर माय एव्हरीथिंग. आणि एक मुनव्वर फारुकीचा शेर आहे जो मी माझ्या फॉरेन्सिक साठी डेडिकेट करेल, तो प्रेयसीसाठी तो डेडिकेट करतो, तर तो मी माझ्या फॉरेन्सिक साठी डेडिकेट करतो की एक शायरी लिखी है तेरे लिए कभी मिलोगी तो सुनाऊंगा. एक शायरी लिखी है तेरे लिए कभी मिलोगी तो सुनाऊंगा, तेरी सीरत है साफ शीशे की तरह, मेरे दामन में दाग हजारों है, तू नायाब है किसी पत्थर की तरह, मेरा उठना बैठना बाजारों में, इस जमीन पे कोई खास नहीं है मेरा, अगर तू हाँ करे तो मैं आसमां से गवाह बुलाऊंगा, मैंने खोया है अपनी हर प्यारी चीज को, फिर भी मैं अपनी किस्मत आजमाऊंगा, एक शायरी लिखी है तेरे लिए कभी मिलोगी तो सुना. क्या बात आहे सर. खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर तुम्ही बोललात, म्हणजे अगदी आधीपासून ते आता बदलते गुन्हे इथपर्यंत, त्याच्या कशा प्रकारे त्याचा तपास केला जातो, आपण काय केलं पाहिजे, म्हणजे गुन्हा घडण्यापासून ते सुरक्षिततेपर्यंत आपण बोललोत. आमच्या ज्ञानात भरपूर भर पडली आणि आम्ही काय करायचं हेही कळालं. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. भरपूर माहिती मिळाली आणि त्याच्या पलीकडचं एक तुमचं व्यक्तिमत्व जे कलाकार म्हणून होतं तेही आम्हाला खूप आवडलं. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि स्प्रेडिटचे जेवढे आपले सबस्क्रायबर्स असतील आता नक्कीच वाढतील ह्या एपिसोड नंतर, मला खात्री आहे. आणि जे व्ह्युअर्स आहेत आपले, तर त्यांना मी माझा मेसेज तर दिलेला आहे. स्प्रेडिटचे मी आभार मानतो सर्वप्रथम की आपण मला इथं इन्व्हाइट केलं, एक संधी दिली आपल्या सर्वसामान्य जनतेशी कनेक्ट होण्याची आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची. तर थँक्यू सो मच. तर मंडळी, आज आपण भेटलो एका विशेष क्षेत्रातील फॉरेन्सिक एक्सपर्ट विकास आव्हाळे यांना, आणि अशाच भरपूर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी, तज्ज्ञांशी आपल्याला गप्पा मारायच्यात आणि तुम्ही त्या ऐकणार आहात. त्यामुळे बघत राहा स्प्रेडिट संवाद. धन्यवाद.